आज आपण कथा साहित्य या भागात पहिल्या भागात आपण कथा साहित्य प्रकार आणि परिचय याविषयीचं जी प्रस्तावना आहे त्या संदर्भात माहिती बघितलेली होती। तर हा जो भाग 2 आहे म्हणजेच कथा साहित्य प्रकार आणि परिचय यामधील जो दुसरा भाग जो आहे कथा साहित्य प्रकार परिचय यामध्ये पहिला भाग आपण प्रस्तावना पाहिलेली होती की कथा म्हणजे नेमकं काय, कथेला जी पार्श्वभूमी लागते त्याकरता कुठल्या कुठल्या घटकांचा त्याच्यात समावेश केला जातो आणि ते पाहिल्यानंतर कथेचा जो पूर्व इतिहास आहे किंवा पूर्वपीठिका आहे त्याविषयी माहिती बघितलेली होती। आज आपल्याला कथा साहित्य प्रकार परिचय यामधील भाग 2 पाहायचा आहे। आता भाग 2 म्हणजेच नेमकं या अंतर्गत काय येतो तर कथेचे घटक। सर्वात महत्त्वाचा भाग आहे कथेचे घटक। कथेचे घटक आता प्रामुख्याने कथेचे घटक म्हणजे नेमकं काय तर सर्वात महत्त्वाचा पहिला घटक येतो तुमचा कथाबीज। मागील वर्गामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कथाबीज म्हणजे एकंदरीत घटक हा शब्द तुम्ही लक्षात घ्या किंवा एखादी घटना घडली, घटक म्हणण्यापेक्षा एखादी घटना घडलेली आहे त्या घटनांवर आधारित जी कथा लिहिली जाते तर मूळ जे त्याचं बीज असते ते म्हणजेच कथाबीज। आता नेमकं कथाबीज हे कशा स्वरूपाचं असते काय असते तर एकंदरीत कथाकार काय करत असतो त्याची जी प्रतिभाशक्ती असते त्याला जी काही कथा लिहायची असते ती कथा लिहित असताना विशेषतः तो एकतर घडलेली जी घटना असते स्वाभाविकता घडलेली नैसर्गिक जी घटना असते किंवा वास्तविक जी घडलेली घटना असते ती घटना आणि त्याच घटनेला केव्हा केव्हा तो काय करत असतो वास्तविक घटनेला कल्पनेचा एक प्रकारचा त्याला काय देत असतो मुलामा देत असतो किंवा कल्पनेची झालर लावत असतो आणि अशा माध्यमातून मग ज्या काही घटना तयार झालेल्या असतात त्या घटनांचा जो वलय तयार होतो त्या वलयाला त्याने कथात्मक रूप दिलेला असतो। आलं लक्षात मला काय म्हणायचं आहे की एखादी स्वाभाविकता घटना घडलेली आहे अशा घटनांच्या ज्या काही मालिका तयार होतात त्या स्वाभाविकता घडलेली आहे वास्तविक परिस्थिती आहे। केव्हा केव्हा कथाकार काय करत असतो आपल्या स्वतःच्या प्रतिभाशक्तीने वास्तविकता जी घडलेली घटना असते ती किंवा केव्हा केव्हा काय करत असतो एखादा कल्पनेच्या माध्यमातून तशा प्रकारचा घटनावलय तयार करत असतो आणि या घटनात्मक जो वलय तयार होत असतो त्याला मग कथात्मकता निर्माण होत असते किंवा कथेचे एक वलय निर्माण होत असते आणि मूलतः जी काही घटना तयार झालेली आहे किंवा जी काही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवर आधारित मग कथेची रचना किंवा मांडणी करत असतो त्याला काय म्हणतात कथाबीज। म्हणजे एकंदरीत काय म्हणता येईल की स्वाभाविकता घडलेली घटना किंवा मग कथाकार आपल्या कल्पनेच्या मनोऱ्यातून तशा प्रकारच्या काय करत असतो घटनांचा वलय तयार करत असतो आणि त्या कथात्मकता निर्माण करतो किंवा एक कथेचे स्वरूप प्राप्त करत असतो आणि म्हणून मूलतः जी काही घटना असते त्या घटनेलाच काय म्हणतात कथाबीज म्हणतात। त्याच्यानंतर दुसरा घटक आहे कथेच्या घटकामध्ये दुसरा घटक आहे कथानक। बरेचदा आपण कथानक वाचतो कथा वाचत असताना किंवा कथा श्रवण करत असताना त्या नेमकं कथेचा कथानक काय तर कथानकामध्ये नेमकं काय काय येतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या स्थळी ज्या काळामध्ये ज्या वेळेनुसार ती घटना निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने कथाकार त्याला आधारित पात्र रचतो। त्याच्यानंतर पात्रानंतर त्या ठिकाणचे त्या पात्रांचे स्वभाव वैशिष्ट्ये जे असतात ते स्वभाव वैशिष्ट्ये असतात वातावरण असते नैसर्गिक परिस्थिती असते सांस्कृतिक परिस्थिती असते ह्या सर्वांचा परस्पर संबंधातून एक सुंदर त्या ठिकाणी काय करत असतो घटनांच्या मालिकेच्या परस्पर संबंध त्याच्यानंतर त्या ठिकाणची नैसर्गिक परिस्थिती त्या ठिकाणचं वातावरण पात्रांचा स्वभाव ह्या सर्वांचा मिळून एक त्या ठिकाणी कथानक तयार करत असतो।
त्या अनुषंगाने, घटनांच्या अनुषंगाने, मग ती घटना प्रामुख्याने स्वाभाविक असो किंवा केव्हा केव्हा कथाकाराच्या मनोऱ्यातून तयार झालेली असो किंवा कल्पनेच्या मनोऱ्यातून तयार झालेली असो, अशा वेळेस तो कथाकार काय करत असतो, ती कथानक, त्या कथेला एक कथानक देतो की यात मला नेमकं काय टाकायचं आहे. त्या अनुषंगाने स्वतःच्या दृष्टिकोनातून, स्वतःच्या प्रतिभा सामर्थ्यातून त्या ठिकाणी तो कथाकार एकंदरीत पूर्णपणे घटना, प्रसंग, पात्र, त्याच्यानंतर पात्रांचं स्वभाव वैशिष्ट्य हळूहळू हळूहळू त्या संपूर्ण घटनांच्या साह्याने, पात्रांच्या साह्याने, तेथील संघर्ष आहे, वातावरण आहे, त्या सर्वांच्या साह्याने आधारातून एक काय तयार करतो, सुंदरशी अशी कथेची रचना तयार करतो, एक मांडणी तयार करतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, मग कथानक म्हणतो. त्याच्यानंतर कथेतील सर्वात महत्त्वाचा भाग जो असतो, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं मागच्या याच्यामध्ये की पात्रचित्रण. पात्रचित्रण. आता बघा, पात्रचित्रण म्हणजे काय? तुम्ही चित्रपटाची एखादी कथा पहा, कथाच असते की नाही. एखाद्या वेळेस तुम्ही चित्रपट बघून आल्यानंतर घरी किंवा मित्राला तुम्ही कथा सांगता किंवा कथानक सांगता, त्यावेळेस कॅरेक्टर सांगता, त्या ठिकाणचे नायक सांगता, नायिका सांगता, खलनायक सांगता, हे सर्व काय आहे, पात्र आहे. तर ह्या कथेमध्ये जी काही कथाबीज तयार झालेली आहे, कथाबीजावर आधारित त्याने कशाची मांडणी केलेली आहे, कथानकाची मांडणी केलेली आहे. आणि या कथानकाच्या आधारावर मग तो वेगवेगळे पात्र रचतो, चांगले वाईट, वेगवेगळ्या स्वभावातून, वेगवेगळ्या वृत्तीचे, जशा स्वाभाविक त्यांच्यामध्ये समाजामध्ये जसं आपल्याला चित्र मानवी स्वभाव किंवा समाजामध्ये जे मानवाचा स्वभाव जो दिसतो, तशा पद्धतीचे त्या कथानकाच्या अनुषंगाने, वातावरणाच्या अनुषंगाने तशा प्रकारचे पात्र तयार करतो आणि त्या पात्रांची उक्ती म्हणा, त्यांची वृत्ती म्हणा, त्यांचा स्वभाव म्हणा, तो त्या त्या अनुषंगाने, कथेच्या अनुषंगाने, वातावरणानुसार तशा प्रकारचे पात्रांची काय करतो, रचना. आता हे जे पात्र रचले असतात, हे पात्र हुबेहूब, जरी ते शब्दरूप असतील, कथेमध्ये त्यांना शब्दांचं वलय दिलेलं आहे, जरी ते शब्दरूप असतील, परंतु प्रत्यक्षात आपण जेव्हा ते पात्र कथेच्या माध्यमातून ऐकतो किंवा वाचतो, त्यावेळेस असं वाटते की हुबेहूब हे पात्र काय तयार झालेले आहे, समाजातील एक चित्रण आहे. जरी ते शब्दरूप चित्रण असतील, पण समाजातील ते चित्रण आहे. आणि म्हणून जणू काही ते पात्र आपल्याला कसे वाटतात, मानवी स्वभावांच्या रूपरेषा दिसतात. जसं समाजामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मानवी स्वभाव दिसतात, कोणी चांगले असतात, कोणी वाईट असतात, कोणी परोपकारी असतात, कोणी संकुचित प्रवृत्तीचे असतात, तर कुणी कोणाचं काम करत असताना काय करत असतात, आडकाठी आणत असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्वभावाची जी मनुष्यवृत्ती असते, ही मनुष्यवृत्ती पात्रांच्या ठिकाणी कथाकार काय करत असतो, रचत असतो. आणि म्हणून प्रत्यक्षात जरी ते शब्द पात्र जरी असतील, तरी आपण जेव्हा वाचतो, ऐकतो, त्यावेळेस आपल्याला ते पात्र कसे वाटतात की जणू काही समाजातील मानवी व्यक्तिमत्व आपल्याला ते दिसतात. मानवच आपल्याला हुबेहूब त्या ठिकाणी, मानवी स्वभाव आहे तेच आहे, पण जणू काही समाजातील तशा प्रकारचा मनुष्यकृती आपल्याला दिसते. आणि म्हणून ती कथा आपल्याला आपलीशी वाटते, हवीशी वाटते किंवा कथेची जवळीकता वाटते. आणि त्याच्यात एक प्रकारचा प्रवाहीपणा येतो, ओघवतेपणा ज्याला आपण म्हणतो. ज्यावेळेस कथानक ज्यावेळेस रचतो, तर कथानक हा असा तुम्हाला काय म्हणता येईल, अवघड्यासारखा दिसणार नाही. कथानक हा एक प्रकारचा ओघच असतो, त्याच्यात प्रवाहीपणाच असतो, जिवंतपणा आलेला असतो, एक प्रकारचा रसभरीतता ज्याला आपण म्हणतो. अशा प्रकारे आणि जेव्हा पात्र सुद्धा रचले जातात, त्याही वेळेस आपल्याला पात्रामध्ये असं काही तुटकता दिसत नाही. एखादा नायक असेल, त्याच्यानंतर त्या ठिकाणी कधी खलनायकही असतो किंवा त्या नायकाला अशी अनुकूल परिस्थिती देणारं वातावरण, मानवी स्वभाव त्या ठिकाणी तयार केलेला असतो. अशा प्रकारे जसं तुम्ही माती आणि काबूल ही जी अप्पासाहेब खोतांची जर कथा जर वाचाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते दिसणार की त्या ठिकाणी पात्र नायक जो तयार केलेला आहे, तो परिस्थितीशी कसा संघर्ष करतो. वडील काय म्हणतात त्याला की माझ्या शेतीतील कामामध्ये तू मला मदत कर, तर त्याची मानसिकता असते, नायकाची मानसिकता असते की नगरला किंवा शेजारील एका शहरामध्ये कोणीतरी व्याख्यानासाठी येतो आणि तो लोकसेवा आयोगावर व्याख्यान देणार असतो, तर त्या व्याख्यानाला जाण्याची त्याची तयारी असते. तिथे जाऊन मला काहीतरी ऐकता येईल, करता येईल, ही त्याची मानसिकता असते. म्हणजे घरच्याच व्यक्तींमध्ये हा जो तणाव निर्माण झालेला आहे, संघर्ष निर्माण झाले, अतिशय सुंदर अप्पासाहेब खोतांनी त्या ठिकाणी पात्र रचलेले आहे.
आई अतिशय शांत, आईचा स्वभाव कसा असतो मानवी जीवनामध्ये किंवा स्वाभाविकता आपल्या वास्तविक जीवनामध्ये जे आहे की आईची भूमिका कशी असते की कधी कधी वडील आणि मुलामध्ये जो संघर्ष असतो त्याच्यात आईची पूर्ण द्विधा स्थिती झालेली असते. एकीकडे नवरा असतो, एकीकडे मुलगा असतो, दोन्हीही तिला हवेशी असतात आणि दोघंही स्वभाव तिला पडतात, परंतु तिची कशी गडचेपी असते. अशा प्रकारचे पात्र असाहेब खोतांनी माती आणि काबूल या कथेमध्ये रेखाटलेले आहे. आणि म्हणून पात्रचित्रण म्हणजे नेमकं काय, तर समाजातील ज्या काही घटना घडतात, समाजामध्ये आपल्याला विविध ज्या घटना घडतात त्या घटना घडल्यानंतर त्याच्यावर जेव्हा कथानक असून किंवा कथाबीज घेऊन कथानक जेव्हा रचलं जाते त्यावेळेस त्या त्या स्वभावानुसार त्या त्या वातावरणानुसार कथाकार त्या ठिकाणी काय करतो, पात्रांची मांडणी करतो आणि हे पात्र ओघवतेपणाने उकल करत करत समोर जातात त्या कथेमध्ये, तेव्हा ते पात्र आपल्याला कसे वाटतात, हवेहवेशी वाटतात आणि म्हणून कथा आपल्याला एक प्रकारची मनोरंजनात्मक ऐकावीशी वाटते. त्याच्यानंतर चौथा घटक आहे पात्रचित्रण. तुम्हाला समजलेलं आहे म्हणजे नाटकात जसे एक प्रकारे पात्र असतात, नाटकामध्ये जे पात्र असतात तशाच प्रकारे कथेमध्ये सुद्धा पात्र असतात. वेगवेगळ्या प्रकारचे नायक असतो, खलनायक असतो, असे जे पात्र असतात ह्या पात्रांचं चित्रण केलेले असते, शब्दरूप चित्रण केलेले असते, परंतु प्रत्यक्षात आपल्याला ते काय वाटतात की आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या व्यक्ती वाटतात आणि म्हणून ती कथा कशी वाटते, आकर्षक वाटते. त्याच्यानंतर तुमचा चौथा घटक आहे वातावरण निर्मिती. ही खूप महत्त्वाचं आहे वातावरण निर्मिती. सगळे घटक एकमेकाला परस्पर पूरक आहे. वातावरण निर्मिती, आता वातावरण निर्मिती हा जो घटक आपण पाहतो, कारण तुम्ही नेहमीच असं पाहतो आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण, नैसर्गिक वातावरण त्या कथेचं कसं आहे, सांस्कृतिक वातावरण कसं आहे, त्याच्यानंतर राजकीय परिस्थिती कशी आहे, सामाजिक परिस्थिती कशी आहे, नेमकं वातावरण त्या ठिकाणचं कसं आहे, त्या त्या अनुषंगाने म्हणजे त्या कथेला आवश्यक. जसं तुम्हाला आता सांगितलं मी की अप्पासाहेब खोतांची जी माती आणि काबूल, त्याच्यानंतर बेगड जर आपण पाहिली, बेगड ही जी कथा जर पाहिली तर बेगड या कथेमध्ये शिक्षित झालेला मुलगा जेव्हा आपल्या स्वगावी येतो, मूळ गावी येतो, त्यावेळेस वडिलांची जी भूमिका असते, वडील किती उत्सुकतेने त्या मुलाला घ्यायला जातात, पण स्वतःची बॅग बसमधून उतरल्यानंतर, मोटारमधून उतरल्यानंतर तो काय करतो, स्वतःची बॅग आपल्या वडिलांकडे देतो. इथूनच खऱ्या अर्थाने कथाकाराला ती परिस्थिती निर्माण करायची असते. तो इतक्या आनंदात वडील जातो त्याला घ्यायला आणि बसस्थानकावर तो मुलगा जेव्हा शिक्षित झालेला मुलगा शहरी भागातून शिकून येतो त्यावेळेस तो कसा संकुचित बनलेला असतो की आपल्या मातीला विसरलेला असतो, आपल्या मूळ गावाला विसरलेला असतो, नव्हे तर जन्मदात्या वडिलांचा जो प्रेम आहे तो समजून घेत नाही. आणि जेव्हा तो बसमधून उतरल्याबरोबर बॅग त्याच्या हातात देतो, कथाकाराने अशी जी रचना केलेली आहे तेव्हाच वाचक काय होऊन जातो, सजग होऊन जातो की नाही. कितीही जरी मुलगा शिकला असेल तरी आईवडिलांसमोर तो ठेंगणाच असतो, परंतु या ठिकाणचा जो मुलगा दाखवलेला आहे तो कसा दाखवलेला आहे की एक वेगळं म्हणजे पोळ्याचा बैल नेहमीपेक्षा कसा वेगळा असतो तसा काहीतरी वेगळं दाखवलेलं आहे. आणि तिथूनच वाचक हा कसा होऊन जातो, जागृत होऊन जातो, सजग होऊन जातो की नाही, हे जे आहे असं या मुलाने वडिलांच्या बाबतीत करायला नको. परंतु कथाकाराने इतकी सुंदर त्या ठिकाणी रचना केलेली आहे की बॅग जेव्हा हातात देतो तेव्हाच वाचकाला समजते की मुलाला काय झालेला आहे, शहरी संस्कृतीचा साथ चाललेला आणि मूळ गावाला तो विसरत चाललेला आहे. अशा पद्धतीने ती जर कथा तुम्ही वाचाल तर खरोखरच त्याच्यात एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा आणि आपल्या जीवनाशी किंवा आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनांशी एक काय दाखवलेलं आहे, परस्पर संबंध दाखवलेला आहे. आणि म्हणून कथाकार वातावरण त्या ठिकाणी वातावरण निर्माण केलेलं आहे. तो आनंदात निसर्ग सौंदर्यातून जातो, बसमधून तो उतरतो, त्याच्यानंतर तो मुलगा समाजातील किंवा म्हणजे दलित वस्तीत असतो आपल्या, तिथे न जाता गावातील जे श्रीमंत वर्ग आहे त्या भागाकडे जातो. तर ही जी वातावरणाची निर्मिती कथाकाराने जी केलेली आहे, त्या ठिकाणची सामाजिक परिस्थितीची जी निर्मिती केलेली आहे ती अतिशय कशी आहे, आकर्षित आहे. आणि म्हणून अशा प्रकारे कथेमध्ये त्या कथानकाला अनुकूल अशा प्रकारची वातावरण निर्मिती केली जाते. जशी राजकीय परिस्थिती असेल तर राजकीय परिस्थिती त्या अनुषंगाने दाखवली जाते, नैसर्गिक परिस्थिती दाखवली जाते, सामाजिक परिस्थिती दाखवली जाते, म्हणजे कथेला अनुरूप अशा प्रकारची वातावरण निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यानंतर नाट्यमयता व संघर्ष. आता पाचवा मुद्दा तुमचा बघा, नाट्यमयता व संघर्ष किंवा संघर्ष. आता नाट्यमयता आणि संघर्ष म्हणजे
आपण व्हिडिओमध्ये एवढं पूर्णपणे डिटेल देऊ शकत नाही, क्लासमध्ये किंवा वर्गामध्ये जसं देऊ शकतो तशा. नाट्य आहे का म्हणजे एका पात्रानंतर दुसऱ्या पात्रानंतर परत त्या ठिकाणी कशा प्रकारचं पात्र येतो आणि पात्रांमध्ये एक प्रकारचं काय दिसते, नाट्यात्मकता आलेली असते. आणि नाट्यात्मकता आलेली असते म्हणूनच वाचक किंवा श्रोता हे मनपूर्वक ते ऐकण्याचा काय करतो किंवा वाचण्याचा काय करतो, प्रयत्न करत असतो. म्हणजे ओघवतेपणा आलेला असतो, प्रवाहीपणा त्याच्यामध्ये असते, एक नाट्यात्मकता आलेली असते. आणि सोबतच ही जी नाट्यात्मकता असते ही संघर्ष. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की कथेमध्ये संघर्ष असतो, ताणतणाव असतो, कधी कधी उत्कंठावर्धक अशा प्रकारचा संघर्ष असतो आणि कथाकार शेवटी त्याची काय करतो, उकल करतो. तर हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष कधी कधी कसा असतो, सुरुवातीपासूनच संघर्ष असतो. कधी कधी कथेमध्ये सुरुवातीला अनुकूलता दाखवलेली असते आणि मध्यंतरी संघर्ष हा पूर्ण कसा झालेला असतो, त्याची गाठ पडते. आता या ठिकाणी कथा जेव्हा रचलेल्या असतात किंवा कथेची मांडणी जेव्हा केलेली असते, एक नाट्यात्मकता त्या ठिकाणी जाणवते, संघर्ष जो जाणवतो हा संघर्ष विशेषतः कधी कधी म्हणजे प्रतिकूलतेकडून अनुकूलतेकडे असतो. किंवा याला असं म्हणता येईल की सुरुवातीला हा संघर्ष जो होतो हा चांगल्याकडून वाईटाकडे. चांगली व्यक्ती असेल तर त्याच्या जीवनात काहीतरी वाईट घडत असते आणि तिथूनच त्याच्या जीवनाला काय होत असते, सुरुवात होत असते आणि त्याच्यावर तो कशा प्रकारे मात करतो ह्याविषयीचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं असते. चांगला आणि वाईट, कधी कधी चांगला आणि चांगला असे संघर्ष असतो. म्हणजे प्रत्येक वेळेस वाईटच होईल अशातला भाग नाही किंवा शोकात्मिकताच येईल अशातला भाग नाही, दुःखदच घटना त्याच्या आयुष्यात घडतील अशातला भाग नाही. कधी कधी शोकात्मकतेपेक्षा सुखात्मिकता, आनंदसुद्धा हा एक संघर्षाचा त्या ठिकाणचा काय असतो, भाग असतो. आणि म्हणून कथाकार तशा प्रकारचा त्या ठिकाणी तणाव निर्माण करतो, संघर्ष निर्माण करतो आणि पुन्हा कथा ही एक उत्सुकता किंवा कुतूहल वाचकाच्या मनामध्ये निर्माण करत असते. आणि 6वा मुद्दा ही त्या कथेचे संवाद. आता संवाद, जसं तुम्ही नाटक पाहता किंवा चित्रपटामधील जे काही तुम्ही संवाद पाहता ते संवाद असे मन भरून जातो, एक त्याच्यामध्ये रस वाटतो आपल्याला, संवादामध्ये एक रस निर्माण होत असतो. जसे संवाद असतील, संवाद जर दुःखद असतील तर नक्कीच त्या ठिकाणी तशा प्रकारच्या रसाची काय होत असते, शोकात्मक रसाची काय होत असते, निर्मिती होत असते. संवाद जर शृंगारात्मक असतील तर शृंगार रसाची निर्मिती होते. एखाद्या प्रसंगाची म्हणजे दुःखाची किंवा एखाद्या आनंदाची जर गोष्ट असेल तर तशा प्रकार म्हणजे जशा प्रकारचे संवाद असतील तशा प्रकारची रसनिष्पत्ती किंवा रसाचा परिपोष त्या ठिकाणी तयार होतो आणि रसाची निर्मिती संवादानुसार त्या ठिकाणी रसाची निर्मिती होत असते. आणि म्हणून जसे जसे त्या ठिकाणचे संवाद असतील, कथेच्या अनुषंगाने त्याचे जर संवाद असतील त्या अनुषंगाने त्या ठिकाणी रसाचा परिपोष होताना दिसतो. आणि म्हणून संवाद हे कसे असायला म्हणजे चटपटीत, आकर्षक, चित्तवेधक अशा प्रकारचे. चटपटीत म्हणजे खरोखरच वाचकाला किंवा श्रोत्याला ते मनाला असे भावणारे असायला पाहिजे, म्हणजे भावनांचा त्या ठिकाणी काय असायला पाहिजे, कल्लोळ असायला पाहिजे. अशा प्रकारचे संवाद असायला पाहिजे की जेणेकरून वाचकाला ते संवाद आवडतील आणि कथा ही कशी होईल, अत्यंत चांगल्या दर्जाची कथा निर्माण होईल. आणि म्हणून संवाद हे आकर्षित, चित्तवेधक, चटपटीत अशा प्रकारचे असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक ओघवतेपणा असायला पाहिजे. संवादामध्ये एक प्रवाहीपणा, ओघवतेपणा असायला पाहिजे आणि या ओघवतेपणामुळेच ती कथा संवादामुळेच काय होत असते, आकर्षक बनत असते. आणि नंतर आहे 7वा आहे शैली, भाषेची शैली जी आहे, भाषा शैली. त्या कथेची भाषेची शैली कशा पद्धतीची वापरलेली आहे. जसं मी संवाद म्हटलेला आहे, हे संवाद जशा प्रकारची कथा निर्माण झालेली असते, जशा वातावरणानुसार कथाकाराने ती कथा निर्माण केलेली असते तशा प्रकारचे संवाद येतील. कधी प्रमाण भाषेतील संवाद येतील, कधी बोलीभाषेतील. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की कथेमध्ये सामान्यतः आपण जर कथा जर पाहिली तर कधी कधी बोलीभाषा तर कधी कधी प्रमाण भाषासुद्धा येत असते, प्रमाण भाषेसोबतच बोलीभाषासुद्धा येत असते. आणि जेव्हा कथेत बोलीभाषेचा वापर केला जात असतो तेव्हा स्वाभाविकता त्या कथेमध्ये एक नैसर्गिकपणा येत असतो, एक स्वाभाविकता येत असते. आणि म्हणून कथेमध्ये दोन्ही प्रकारच्या बोलीभाषेचा वापर असतो. आणि कधी कधी तर प्रामुख्याने त्यात जे भाषा जी वापरलेली असते ही पूर्णपणे बोलीभाषेतील सुद्धा कथा लिहिल्या जात असतात. आता संवादावरूनच तुम्ही भाषा
हा जो मुद्दा लक्षात घेतलेला आहे किंवा घटक लक्षात घेतलेला आहे. संवाद कसे असायला पाहिजे? चटपटीत, आकर्षक, वातावरणानुसार त्या ठिकाणचे संवाद आणि त्याच्यात प्रवाहीपणा असायला पाहिजे. त्याच्यानंतर भाषा शैली मी हा जो घटक घेतलेला आहे की भाषेची शैली कशी असायला पाहिजे, तर त्या कथाकाराचा दृष्टिकोन कसा आहे, तो कशा अनुषंगाने स्वानुभव त्याने घेतलेला आहे, अनुभव कसं घेतलेला आहे, त्याचा अनुभव कसा आहे, कथाकाराचा अनुभव कसा आहे, वातावरण कसं आहे, त्या कथेचं वातावरण कसं आहे, त्या अनुषंगाने कथाकार त्या ठिकाणी काय करत असतो? भाषेच्या शैलीचा वापर करत असतो. मग ती कुठल्या प्रकारची भाषा शैली आहे? जसं आपण प्रमाण भाषा आणि बोलीभाषा आत्ताच आपण त्याचा विचार केलेला होता. तर वातावरण जसं माती आणि कापूर याच्यातला जर विचार केला तर त्याचे जे वडील असतात, नायकाचे जे वडील असतात, ते पूर्णपणे त्यांचे जे संवाद किंवा त्या ठिकाणी जी भाषा शैली वापरलेली आहे ती कशी वापरलेली आहे? स्वाभाविकच ग्रामीण किंवा बोलीभाषा त्या ठिकाणी वापरलेली आहे. आणि जेव्हा तो नायक एक व्याख्यानासाठी जातो आणि लोकसेवा आयोगासाठी जेव्हा त्या ठिकाणी व्याख्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जाते, त्यावेळेस तो जे संवाद त्या ठिकाणी तो कशा प्रकारचे संवाद असतात? त्याचे प्रमाण भाषेचे असतात. म्हणजे दोन्हीही भाषा जास्तीत जास्त बोलीभाषेचा त्या कथेमध्ये वापर केलेला आहे. त्याच्यानंतर दत्तकपुत्र ही जर कथा तुम्ही मोरांडेंची जर वाचाल तर त्याच्यातही जास्तीत जास्त दत्तकपुत्र ही एक सुशिक्षित जोडपं असते की जे एका मुलाला दत्तक घेतात. त्या ठिकाणची भाषा शैली जर तुम्ही सुशिक्षित म्हणजे वातावरण निर्मिती कशी झालेली आहे? एक सुशिक्षित व्यक्ती, शहरी व्यक्ती आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणची भाषा शैली जर तुम्ही पाहिली तर नक्कीच त्या ठिकाणची भाषा शैली कशी आहे? बोलीभाषा जास्तीत जास्त वापरलेली आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की भाषा शैली हा कथाकार त्याचा अनुभव कसा आहे, त्या कथेला वातावरण कसं आहे, ती घटना कशी घडलेली आहे, कोणत्या प्रसंगानुसार घटना घडलेली आहे, कोणत्या काळानुसार घटना घडलेली आहे, त्या अनुषंगाने भाषा शैलीचा तो काय करत असतो? वापर करत असतो. तर हे सर्व कथासाहित्य प्रकारामध्ये कथेचे घटक आहेत. कथावीज म्हणजेच घटना, घडलेल्या घटनांचे वलय निर्माण होऊन त्या ठिकाणी कशाची निर्मिती होते? कथात्मक अशी निर्मिती होत असते. त्याच्यानंतर कथानक ज्या काही घटना असतात त्या घटनांच्या अनुषंगाने कथाकार, पात्र, संघर्ष, त्याच्यानंतर त्या ठिकाणचं कथाबीज म्हणा, त्याच्यानंतर वातावरण म्हणा, ह्या सगळ्यातून एक काय करत असतो? सूत्रबद्धता त्याच्यात आलेली असते. एक सूत्रबद्धता आलेली असते आणि त्या सूत्रबद्धतेनुसार त्याची रचना किंवा मांडणी केलेला असतो आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कथेची काय कथानक तयार झालेला असतो. पात्रांचं चित्रण म्हणजेच कथेच्या अनुषंगाने जी कथा ज्या परिस्थितीनुसार घडलेली आहे त्या वातावरणानुसार वेगवेगळ्या प्रकारचे पात्र आणि ते पात्र शब्दबद्ध केलेले असतात, परंतु प्रत्यक्षात ते कसे वाटतात? आपल्या अवतीभोवती वावरत आहेत असे वाटतात. आपण आपला भावनांशी त्या पात्रांच्या भावनांशी आपण काय होतो? जुळतो आणि अशा प्रकारचं पात्रांचं चित्रण कथेमध्ये आलेलं असते. त्याच्यानंतर वातावरण निर्मिती, ती घटना कशी आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी राजकीय परिस्थिती म्हणा, सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती त्या अनुषंगाने वातावरणाची निर्मिती केली जात असते आणि आपोआपच वाचक पण त्या वातावरणाशी काय होतो? समरस होतो, एकरूप होऊन जातो. त्याच्यानंतर संघर्ष. आता संघर्ष म्हटल्यानंतर संघर्षामध्ये नाट्यमयता यायला पाहिजे, खरोखरच ते आकर्षक एक उत्कंठा आपल्याला निर्माण व्हायला पाहिजे. संघर्ष एक तर चांगला आणि वाईट संघर्ष असतो, कधी कधी चांगला आणि चांगला संघर्ष असतो आणि अशा प्रकारचा संघर्ष ताणतणाव त्या कथेमध्ये रचला जातो. संवाद त्या कथेच्या वातावरणानुसार संवाद टाकलेले असतात. जर ग्रामीण भागातील कथा असेल तर स्वाभाविकता त्या ठिकाणची जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेचा वापर जास्तीत जास्त आणि कथा ही दोन्ही भाषांचा वापर करून जास्तीत जास्त लिहिल्या जातात आणि बहुतांश तुम्ही जर कथा पाहाल तर कधी बोलीभाषा तर प्रमाण भाषा दोन्ही भाषांचा वापर एका कथेमध्ये वापरला जातो आणि सोबतच कधी कधी काही कथा अशा असतात की पूर्णपणे ह्या बोलीभाषेवर अवलंबून असतात किंवा बोलीभाषेचा वापर केला जात असतो. भाषा शैली वातावरणानुसार त्या लेखकाचा अनुभव कसा आलेला आहे त्या घटनेच्या संदर्भात तशा अनुषंगाने भाषा शैलीचा त्या ठिकाणी वापर केलेला असतो आणि अशा पद्धतीने सातही घटक हे कशाचे घटक आहेत? कथेचे घटक आहेत. एकंदरीत शेवटी आपल्याला असं म्हणता येईल की कथेमध्ये सुरुवात असते, मध्यान्ह असतो आणि काय असतो? शेवट असतो आणि सुरुवात, मध्यान्ह आणि शेवट या तिघांची सांगड घालून हे आठही घटक या घटकांच्या आधारे ती कथा काय झालेली असते? रचलेली असते. अशा प्रकारे हे संपूर्ण काय झालेले आहे? कथेचे घटक. दुसऱ्या भागामध्ये आपण कथेचे घटक पाहिलेले आहे. आपण इथेच थांबू आणि
पुढच्या वर्गामध्ये कथा साहित्य प्रकार परिचय याचा तिसरा भाग आपण बघणार आहोत. इथे आपण थांबणार आहोत. ठीक आहे.